नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या YouTube चॅनलवर मी सपना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी खमंग अशी शेवभाजी। चला साहित्य पाहूयात। दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले, एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक लसूण घेतला आहे, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि अशी जाड अशी शेव घेतली आहे। हे बघा पॅन तापला आहे। कांदा भाजण्यासाठी मी तेल घातलं आहे। त्याच्यात कांदा भाजून घेते। कांदा असा छान लालसर रंगावर भाजायचा, जास्त काळाही नाही करायचा। हे बघा कांदा असा सॉफ्ट झालेला आहे। त्याच्यात मी खोबऱ्याचे तुकडे घातले। त्यामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातल्या आहेत। 1 इंच आलं कट करून घातलाय। तेही छान असं भाजून घ्यायचं। हे बघा मस्त छान लाल सगळं भाजलं आहे। टोमॅटो चिरून घातलाय। टोमॅटो ही सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे। भाजल्यानंतर हे सर्व मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यातून मी वाटून घेते। हे बघा वाटून झालंय आपलं। पाणी न घालताच वाटलं आहे। पाणी घालून अजिबात वाटायचं नाही, नाहीतर तेलात घातल्यावर ते अंगावर उडतं। हे बघा तेल तापलंय। मोहरी घातलीये। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण ते वाटण केलेलं टाकणार आहोत। मी सर्व वाटण त्याच्यामध्ये टाकून घेते थोडं थोडं करून। हे बघा वाटण सर्व मी छान असं भाजून घेते तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत वाटण भाजायचं आहे, म्हणजे आपल्या रश्श्याला अशी तरी खूप छान येते। हे बघा सर्व मसाले मी त्याच्यामध्ये घालून छान असे भाजून घेणार आहे। मसाले असे 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे मसाल्यांना तेल सुटलाय, रंगही खूप छान आलाय। आता गरम पाणी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये तो जो मसाला उरलाय सर्व त्याच्यामध्ये ओतून घेऊया। भांड्याला लागलेला मसाला गरम पाणीच वापरायचं आहे, कारण मग मसाल्याची चव कुठेही कमी होत नाही आणि रश्श्याला तरीही खूप छान येते। जेवढा रस्सा हवा असेल तेवढंच पाणी घालणार आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण शेव घातल्यानंतर शेव पाणी जरा शोषून घेते आणि ते घट्ट होऊ शकतं। हे बघा मस्त अशी तरी आली आपल्या रश्श्याला। मस्त रंग खूप छान आलाय। आता एक 5 ते 7 मिनिटं असे छान उकळून घ्यायचं। शेव घालूया। भरपूर अशी शेव घाला। 2 मिनिटं
कोथिंबीर घालून शिजवून घ्या। अशाच प्रकारे आपली शेवभाजी बघा रेडी झाली आहे। अशाच झटपट आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।